मुंबई आयआयटी परिसरामध्ये एलपीजी गॅस तुटवड्यामुळे नव्या पर्यावरणपूरक उपक्रमाला सुरुवात झाली आहे। आयआयटी मुंबईच्या स्टाफ कॅन्टीनमध्ये साचलेल्या कचऱ्यापासून गॅस तयार केला जातोय। केमिस्ट्री इंजिनिअरिंगचे प्राध्यापक संजय महाजनी आणि एनर्जी सायन्सचे प्राध्यापक संदीप कुमार यांनी मिळून प्रोड्युसर गॅस प्लांट तयार केला। या योजनेमुळे 50% एलपीजीचा वापर कमी झालाय आणि कचरा विल्हेवाट लावण्याचा खर्चही कमी झालाय। प्रायोगिक तत्वावर सुरू झालेला हा प्रकल्प आता आयआयटीच्या इतर हॉस्टेलमध्ये सुद्धा राबवला जातोय। सुका कचरा, पालापाचोळा आणि माती यापासून हा प्रोड्युसर गॅस तयार केला जातो। मुंबई आयआयटीच्या प्राध्यापकांनी हा प्रोजेक्ट तयार केला आहे, ज्यासाठी म्हणजे अन्नपदार्थ तयार करण्यासाठी जो गॅस लागतो त्यासाठी गॅस सिलेंडरची गरज नाही, तर इथे गरज आहे सुका कचऱ्याची। कारण या सुक्या कचऱ्यापासून प्रोड्युसर गॅस निर्माण केला जातोय। इथे आपण हा जो प्रोजेक्ट बघितला तर या खरं तर प्रोजेक्टचं नाव आहे वेस्ट टू एनर्जी आणि हा तयार करण्यामागे जे दोन प्राध्यापक आहेत ते प्राध्यापक आपल्यासोबत आहेत। केमिकल इंजिनिअरिंगचे प्राध्यापक संजय महाजनी आहेत, त्यासोबतच एनर्जी सायन्सचे प्राध्यापक संदीप कुमार आहेत। आधी संजय महाजनी सरांकडे जाऊया। सर, किती वर्षापासून हे काम करत होतात आणि या सगळ्या काळामध्ये अशा प्रोड्युसर गॅसची गरज महत्त्वाची ठरते? बरोबर, मी थोडी पार्श्वभूमी देतो तुम्हाला। जवळजवळ 12 वर्ष आम्ही या प्रोजेक्टवर काम करतो आहे आणि मुख्य याची संकल्पना अशी आहे की आमच्याकडे तुम्ही बघितलं असेल इथे बरंचसं ग्रीन कवर आहे, कॅम्पसमध्ये झाडं आहेत आणि त्यामुळे बरेचशी सुका कचरा म्हणजे पानं किंवा ट्विग्स म्हणतात त्याला, ब्रोकन ब्रांचेस वगैरे या सगळ्या रस्त्यावर पडतात आणि आम्हाला ते सगळं वेस्ट मॅनेज करावं लागतं। गॅसिफायर ही काय मोठी म्हणजे रॉकेट सायन्स नाही आहे, टेक्नॉलॉजी अशी काय नवीन नाही आहे, पण आमचं मुख्य इनोव्हेशन असं आहे की यामध्ये हे जे पॅलेट्स बनतात या पॅलेट्समध्ये थोडीशी सॉईल असते, माती असते, ॲश असते आणि जेव्हा हे पॅलेट्स बर्न होतात किंवा त्याचा गॅस तयार होतो तेव्हा ही जी ॲश असते ती हा गॅसिफायर क्लॉक करते आणि त्यामुळं मग हा गॅसिफायर डिझाईन करणं आणि चांगला ऑपरेशनली तो सक्सेसफुल करणं हे मोठं चॅलेंज होतं। पण एलपीजीला रिप्लेस करतो हा? हां, आता ह्याचा जो गॅस बनतो हा एलपीजीच्या ऐवजी आपण वापरू शकतो। तो डायरेक्ट कुकिंग के लिए अभी हमने जो आश्रम स्कूल हैं महाजनी सर के अंडर में हमने इंस्टॉल किए हैं और 4 वैसे प्रोजेक्ट्स हुए हैं पास्ट में जहाँ पे डायरेक्ट कुकिंग हुई है स्कूल के मींस किचन में, तो वो भी एक ऑप्शन है जो रेस्टोरेंट्स अडॉप्ट कर सकते हैं। त्यामुळे कशा प्रकारे फायदेशीर आहे हे दोन्ही सरांनी सांगितलं की कशा प्रकारे ही मशीन आहे आणि आपण जे पॅलेट्स म्हणतायत हे इथे आपण बघतो, हे पॅलेट्स या मशीनमध्ये टाकले जातात आणि त्यातनं हा प्रोड्युसर गॅस निर्माण केला जातो। एलपीजी गॅसची रिप्लेसमेंट याला म्हणता येईल, कारण 50% साधारणपणे 40 ते 50% एलपीजी गॅसचा वापर हा या प्रोड्युसर गॅसमुळे कमी होतोय आणि जसं सांगितलं की कचऱ्याची विल्हेवाट तर लावली जाते, त्याशिवाय कमी खर्चिक सुद्धा हा गॅस आहे। कॅमेरामॅन सचिन शिंदेसह मी वेदांत नाईब, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।